आपलं आयुष्य साप सारखं आहे बरं का. कधी वर तर कधी खाली. कधी यशाची शिडी मिळते तर कधी अपयशाचा साप दंश करत असतो. कधी एका पावलात आपण पुढे जातो तर कधी 10 पावलं मागे फेकलं जातो. कधी मेहनतीचं फळ मिळतं तर कधी प्रयत्न वाया जातात. हे असं प्रत्येकाच्याच बाबतीत होतं बरं का. कधी लोक साथ देतात तर कधी एकटं पाडतात. कधी आनंद भरभरून मिळतो तर कधी दुःखाचं सावट दाटतं. पण खेळ मात्र थांबत नाही आणि चालत राहणं हे गरजेचं असतं. शेवटी सापशिडी जिंकायची असेल तर पाऊल टाकत राहावं लागतं, हेच खरं. हॅलो, नमस्कार. मी सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपल्या व्हिडिओला पहाटे सुरुवात झालीये. 3:45 वाजता आपल्या व्हिडिओला सुरुवात झालीये. मी 3:30लाच उठले होते आणि उठल्यानंतर थोडस फ्रेश झाले आणि मग व्हिडिओला सुरुवात केली. सगळ्यात आधी उठल्यानंतर मी सगळी झाडलोट करून घेतली, कारण आजपासून चालू होतोय अधिक मास, पुरुषोत्तम महिना. हा महिना म्हणजे श्रीकृष्णांना अर्पण असा हा पुरुषोत्तम महिना आहे. आपल्याला ह्या महिन्यामध्ये पूजा अर्चा सेवा हे सगळं काही करायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच, आम्ही शनी शिंगणापूरला जाऊन आलो, शनी दर्शन घेऊन आलो. शनी अमावस्या होती त्यामुळं, आणि आल्यानंतर संध्याकाळी अमावस्या असल्यामुळं मग संध्याकाळचा आवरण्यातच माझा वेळ गेला. तर आज चांगल्या महिन्याला सुरुवात होत आहे आणि आपल्याला सेवा पण करायच्यात. त्यासाठी मी लवकर उठले, सगळी काही झाडलोट करून घेतली घरातली. बाहेर नाही बरं का, मी घरातलीच झाडलोट करते, कारण पहाटेचे 4 वाजलेले होते आणि 4 वाजता आपण बाहेर नाही जाऊ शकत. तर म्हटलं चला आपल्या घरातलंच आधी आवरून घेऊया. आणि जास्त ऊन असल्यामुळं ना सकाळी लवकर काम आवरलं तर बरं वाटतं. आणि थोडा उशीर जरी झाला तरी मग गरमीने आपली हालत खराब होते. म्हणून सकाळ सकाळी ही जी कामं आहेत ना ती करून घेतली तर मग दिवस पण आपल्याला फ्रेश जातो. आणि उठायला उशीर झाला की मग आपल्याला पण कामाचा कंटाळा येतो आणि काम पण पटपट आवरत नाही. आणि असं सकाळ सकाळ जर लवकर उठून आपण कामं आवरली तर आपली कामं पण पटपट आवरतात आणि आपल्याला दुपारी वेळ पण मिळतो. तर बरोबर 5 वाजेपर्यंत माझी सगळी झाडलोट झाली, फरशी पुसून झाली, वॉशरूम वगैरे सगळे साफ करून झाले. आणि त्यानंतर मग मी केली आंघोळ. आंघोळ करून आल्यानंतर मला करायची आहे देवपूजा. तर पाहतून बरोबर घड्याळात पाहिलं 5 वाजले होते. आता 5 वाजता माझी आंघोळ वगैरे झाली आणि मग पहिली आली मी देवपूजा करण्यासाठी. आता काल अमावस्या असल्यामुळं मी पंचामृताने देवांना अभिषेक घालून घेतला होता. देवघर सगळं साफ करून घेतलं होतं. त्यानंतर देव पण स्वच्छ केले होते. सगळे दिवे भांडे देवाची सगळे काही घासून घेतलेले होते. आणि काल अभिषेक केल्यामुळे मग मी काही आज पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक नाही केला. मी फक्त पाण्याने अभिषेक केलाय. आपल्या हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत महत्व दिले गेले आहे. अधिक मासाला मलमास आणि पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना जगाचे पालन करते भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित मानला जातो. अधिक मासात वस्तूंचे दान केल्याने अश्वमेध यज्ञांएवढे पुण्य मिळते आणि सर्व पापांचा नाश होतो. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा, जप, व्रत आणि दान यांना विशेष महत्व दिलेले आहे. विष्णू कृपा प्राप्त करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. अधिक मासात केलेल्या प्रत्येक शुभ कार्याचे अक्षय पुण्य प्राप्त होत असते. यामुळे या महिन्याला अक्षय फल देणारा महिना असेही म्हणतात. शास्त्रामध्ये सांगितले आहे की अधिक मासात सूर्याचे कोणत्याही राशीत संक्रांत होत नाही. पुराणानुसार भगवान विष्णूंनी या महिन्याला वरदान दिले आहे की या काळात भक्ती, जप आणि दान करणाऱ्यास अश्वमेध यज्ञ एवढे पुण्य प्राप्त होते. या वर्षी 17 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत अधिक मास राहणार आहे. आता आपल्याला या महिन्यात काय काय दान करायचं आहे ते पाहूया. या महिन्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीपदान. या महिन्यात संध्याकाळी तुळशी समोर, मंदिरात किंवा पवित्र नदीच्या तीरावर दीपदान करावे. असे केल्याने कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात. अन्न व वस्त्रदान. अधिक मासात गरजूंना अन्नदान करावे, तसेच पिवळ्या रंगाच्या वस्त्रांचे दान करावे. यामुळे आर्थिक संकट दूर होऊन घरात भरभराट होते. या महिन्यात भगवद्गीता किंवा विष्णू सहस्त्रनाम यासारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. यामुळे पितरांना मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे.
आपल्या हिंदू धर्मामध्ये जावई आणि मुलीला लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हटलं जातं. तर या महिन्यामध्ये आपण त्यांना पण दान करू शकतो. त्यांना पण अन्नदान, वस्त्रदान, अजून काय काय जे काय आपल्याला शक्य आहे ते आपण दान करू शकतो. असा हा आपल्या हिंदू संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा अधिक मास हा महिना अत्यंत शुभदायी, फलदायी, आपल्यासाठी सेवेसाठी भरपूर काही घेऊन येतो आणि त्यामुळे आपण या संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि आपण आपल्या सेवा करायच्यात. आपण आपल्या मार्गातले अडथळे दूर करायचे ते आपण आपल्यालाच करावे लागतात. तर पहा, आता माझं घरातलं सगळं काही आवरून झालं आणि आता चांगलं प्रदोष काळ झालेला होता. मग मी आले बाहेर आल्यानंतर पाणी पण बोरचं चालू केलं. सगळं काही धुवून काढलं, आतलं बाहेरचं सगळं पाणी मारून घेतलं. खूप छान अशी सुरुवात झाली सकाळ सकाळ आणि खूप फ्रेश वाटत होतं. आपण एखादी गोष्ट जर चांगली केली तर आपलं मन सारखं आनंदित होत असतं. ते पाहूनच आपल्याला आनंद होत असतो. तर या महिन्यामध्ये आपल्याला सूर्यनारायणाला पाणी द्यायचं आहे. तसंच आपण रोजच दिलं पाहिजे बरं का. पण रोज रोज कधी कधी आपण विसरून जातो किंवा शक्य होत नाही कामाने. परंतु या महिन्यामध्ये आपण ती सेवा आवर्जून करावी. एक तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आपण हे सूर्यनारायणाला दान करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम तुळशी समोर दिवा लावून आपल्याला तुळशीची पण पूजा करायची आहे. कारण तुळशी ही नारायणाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तिची जरी आपण सेवा केली तरी पण आपल्याला भरपूर फायदे मिळतात. तर पहा, आता माझं बाहेरचं सगळं आवरून आलं. त्यानंतर मी आले तुळशीचा दिवा लावायला. तू कॅमेऱ्यात बसत अजून बाहेर ओला असल्यामुळे रांगोळी वगैरे काही काढलेली नाही. रांगोळी बी नंतर काढणार आहे. तर मस्त असं दिवा लावून घेतला, दर्शन घेतलं. तुळशीची पंचोपचार पूजा मी करून घेतली आणि दरवाजामध्ये पण सकाळ सकाळ दिवा लावून घेतलाय. सकाळ प्रदोष काळात आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला दरवाजामध्ये पण दिवा लावायचा आहे. कारण दोन्ही टायमाला आपल्या घरी लक्ष्मी येत असते आणि ती लक्ष्मी आनंदात तिने आपल्या घरात प्रवेश करावा यासाठी आपल्याला दोन्ही टाइम आणि आपलं दार पण सजलेलं असावं. दिवा लावून अतिशय प्रसन्न वाटतं आणि लक्ष्मीला पण प्रसन्न वाटतं आणि ती आनंदाने आपल्या घरात प्रवेश करत असते. तुळशीची पूजा झाली, उंबऱ्याची पूजा झाली. त्यानंतर मला सूर्यनारायणाला पाणी घालायचं होतं. तर सूर्यनारायणाला पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर मला आणायचे होते फुलं. कारण सकाळी देवपूजा झाली पहाटेच, परंतु फुलं राहिले होते देवाला ठेवायचे. तर त्यासाठी आता मी बाहेर फुलं आणायला आले.